अगदी कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते, तरीही अद्याप महाविकास आघाडीत जागा वाटप ठरलेलं नाही. जागा वाटपासाठी वारंवार बैठका होत आहेत, पण अजूनही जागा वाटप फायनल झालेलं नाही. महाविकास आघाडीत जागा वाटप नेमकं का रखडलं? ठाकरे आणि काँग्रेसमध्ये कोणत्या जागांवरून वाद आहेत, हेच या व्हिडिओत पाहूयात. नमस्कार, मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबई तक. महाविकास आघाडीनं अद्याप जागा वाटप घोषित केलेलं नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर ज्यांची ठाकरेंसोबत युती आहे आणि महाविकास आघाडीसोबत ज्यांच्या जागा वाटपासाठी बैठका सुरू आहेत, त्याच प्रकाश आंबेडकरांनी पत्र लिहून थेट काँग्रेसला निवडणूक सोबत लढवण्याची ऑफर दिली. याच पत्रात काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये 10 जागांवर वाद असल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय. पण खरंच ठाकरे आणि काँग्रेसमध्ये कोणत्या जागांवरून पेच आहे? तर यात पहिली जागा येते ती म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई. एकीकडे जागा वाटपाची चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरेंनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकरांची उमेदवारी परस्पर घोषित केली. खरं तर या जागेवर काँग्रेसचाही दावा आहे. इथून संजय निरुपम या जागेचे दावेदार आहेत. कारण 2019च्या निवडणुकीत काँग्रेसनं ही जागा लढवली होती. शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. पण आता हेच गजानन कीर्तीकर शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे काँग्रेसचा या जागेवर दावा आहे. पण ठाकरेंनी परस्पर उमेदवार घोषित केल्यानंतर काँग्रेसच्या गोटात नाराजी आहे. यात दुसरी जागा म्हणजे सांगलीची. इथंही उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवारी घोषित केली. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. याच वेळी ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी जाहीर केली. याच जागेवर काँग्रेसचाही दावा आहे. 2019ला काँग्रेसकडे उमेदवार नसल्यानं स्वाभिमानीला ही जागा सोडली होती. पण आता गेल्या 5 वर्षांपासून वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील या मतदारसंघात काम करतायत. त्यांचा सांगली लोकसभा मतदारसंघावर दावा आहे. पण आता ठाकरेंनी या जागेवर परस्पर उमेदवार घोषित केलाय. त्यामुळे इथंही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यात तिसरी जागा येते ती म्हणजे कोल्हापूर. कोल्हापुरातून शाहू महाराज महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे निश्चित आहे. शाहू महाराजांनी ठाकरेंच्या मशाल चिन्हावर लढावं अशी ठाकरे गटाची इच्छा आहे. पण शाहू महाराजांना काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढायची असल्याचं बोललं जाते. पण ठाकरे ही जागा काँग्रेसला सोडायला तयार नाही. त्यामुळे या जागेवरही पेच कायम आहे. यात चौथी जागा येते ती म्हणजे दक्षिण मध्य मुंबई. 2019ला या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा सामना झाला होता. एकनाथ गायकवाड यांचा शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी पराभव केला होता. पण एकनाथ गायकवाड यांचं निधन झालं. दुसरीकडे राहुल शेवाळे हे शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे आमदार वर्षा गायकवाड यांचा या जागेवर दावा आहे. पण या मतदारसंघातून उद्धव ठाकरे अनिल देसाई यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. कारण देसाईंची राज्यसभेची टर्म संपलेली आहे. त्यामुळे या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वाद सुरू झालाय. यात पाचवी जागा येते ती म्हणजे विदर्भातल्या रामटेकची. 2019चा विचार केला तर इथं काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली होती. शिवसेनेच्या कृपाल तुमानेंनी काँग्रेसच्या किशोर गजबी यांचा पराभव केला होता. पण आता कृपाल तुमाने हे शिंदेंसोबत आहेत. भाजपच्या पाठिंब्यामुळे तुमानेंचा विजय झाल्याचं नागपूर भाजपचे नेते बोलून दाखवतात. आता तुमानेच महायुतीत असल्यामुळे ही जागा काँग्रेसला कशी सोडावी असा युक्तिवाद काँग्रेसने केलाय. त्यामुळे या मतदारसंघावर काँग्रेसचा प्रबळ दावा आहे. नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत यांनी या मतदारसंघावर दावा ठोकलाय. त्यांनी या मतदारसंघाचे दौरेही सुरू केलेत. 6वी जागा आहे ती म्हणजे विदर्भातली यवतमाळ वाशिमची. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ तसं पाहिलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला. पण 2019ला लढत ही काँग्रेस विरुद्ध शिवसेना झाली. भावना गवळींनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंचा पराभव केला. पण आता भावना गवळी या शिंदेंसोबत आहेत. जिंकून आलेला खासदार ठाकरेंसोबत नाही. त्यामुळे काँग्रेसचा या मतदारसंघावर दावा आहे. काँग्रेसनं माणिकराव ठाकरेंना यवतमाळ वाशिम मधून तयारी करायला सांगितले. या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये पेच आहे. 7वी जागा म्हणजे हिंगोली. इथे सध्या शिवसेनेचे हेमंत पाटील खासदार आहेत. पण हेमंत पाटील हे शिंदेंसोबत आहेत आणि काँग्रेस आधीपासूनच या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे या जागेवरही पेच फसलेला आहे. 8वी जागा म्हणजे शिर्डी. शिर्डी लोकसभा मतदारसंघात 2019ला काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली होती. शिर्डीत सध्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे खासदार असून त्यांचा पाठिंबा शिंदेंना आहे. त्यामुळे या जागेवरही काँग्रेसचा दावा आहे. यात 9वी जागा येते ती म्हणजे अमरावती. अमरावती लोकसभा मतदारसंघात 2019ला काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा निवडून आल्या. पण शिवसेना विरुद्ध नवनीत राणा अशी लढत झाली होती. पण आता नवनीत राणा महायुतीसोबत आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे आनंदराव अडसूळ जे की 2019ला नवनीत राणांविरोधात लढले होते, ते आता शिंदेच्या शिवसेनेसोबत आहेत. तरीही ठाकरेंचा अमरावतीच्या जागेवर दावा कायम आहे. पण काँग्रेस ही जागा सोडायला तयार नाही.
10वी जागा म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघ। इथे 2019ला भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली होती, पण आता ही जागा ठाकरेंना हवी आहे। भिवंडी पूर्व या विधानसभेच्या जागेवर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आहेत। रईस शेख यांना विधानसभा निवडणुकीत मुंबईतून लढण्याची इच्छा आहे, ते भायखळा विधानसभा मतदारसंघातून। भायखळ्यातही मुस्लिम वस्ती आहे, एमआयएमचे वारिस पठाण तिथून लढतात। त्या भायखळ्यातून रईस शेख उत्सुक आहेत, पण महाविकास आघाडीमध्ये भायखळ्याची विधानसभेची जागा ही शिवसेनेकडे आहे। गेल्या वेळी यामिनी जाधव इथून जिंकलेल्या, पण यामिनी जाधव आता शिंदेंसोबत आहेत। अशातच भायखळ्याची जागा रईस शेख यांना सोडून भिवंडी लोकसभेसाठी पाठिंबा देण्याची डील सपा करू पाहत आहे। पण आता काँग्रेस ही जागा ठाकरेंना सोडणार का हेही बघणं महत्त्वाचं आहे। या झाल्या 10 जागा ज्यावर ठाकरे आणि काँग्रेसमध्ये अजूनही रस्सीखेच सुरूच आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचं जागा वाटप अजूनही रखडलेलं आहे। आता यावर महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते काय तोडगा काढतात हे बघणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं, यावर तोडगा निघेल की प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे आणि राष्ट्रवादीला बाजूला सारत काँग्रेसला जो निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिलाय ते घेऊन काँग्रेस पुढे जाईल, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत राहा मुंबई तक।